तुमचा माहितीच्या सूत्रांचा हा अगदी झटपट आणि अचूक आढावा, जिथे आज आपण स्विश या नवीन स्टार्टअपच्या भन्नाट 10 मिनिटांच्या फूड डिलिव्हरी मॉडेलवर गप्पा मारणार आहोत. स्विगी आणि झोमॅटोसारख्या दिग्गजांना 10 मिनिटात डिलिव्हरी करणं जमलं नाही, पण स्विशला मात्र तब्बल 14 दशलक्ष डॉलर्सची फंडिंग मिळालीय आणि त्यांचं व्हॅल्युएशन चक्क 38 दशलक्ष डॉलर्सवर गेलंय. कारण ते या बिझनेसचं संपूर्ण गणितच बदलून टाकतायत. मग साहजिकच प्रश्न पडतो की हा फक्त पैसे जाळण्याचा आणखी एक प्रकार आहे की त्यांनी खरंच काहीतरी भारी शोधून काढलंय. म्हणजे बघा, हे फक्त दुसऱ्याचा पार्सल पोहोचवण्यापेक्षा स्वतःचाच कारखाना चालवण्यासारखं आहे. तर मग स्विश हे इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने नक्की कसं काम करतंय? यातला पहिला मुद्दा ते म्हणजे त्यांचं फुल स्टॅक मॉडेल. बघा, इतरांसारखं रेस्टॉरंट्सवर अवलंबून न राहता स्विश स्वतःची छोटी इन हाऊस किचन्स चालवतं आणि त्यांचा मेन्यू पण अगदी लिमिटेड असतो. यामुळे त्यांचं कमिशन वाचतं आणि म्हणूनच ते अगदी 15 ते 20 मिनिटात डिलिव्हरी देऊ शकतात. दुसरा मुद्दा आहे जुन्या अपयशाचा आणि आव्हानांचा. तुम्हाला तर माहितीच असेल, आधीचे असे प्रयोग लॉजिस्टिकचा प्रचंड खर्च आणि कमी नफ्यामुळे कसे फसले होते. शिवाय या वेगामुळे डिलिव्हरी बॉयजवर येणाऱ्या दबावावरून सरकारने सुरक्षेचे आणि नैतिकतेचे प्रश्नही उपस्थित केलेत. आणि तिसरा मुद्दा म्हणजे याचा इम्पॅक्ट. यावरून एक स्पष्ट होतं की क्विक डिलिव्हरी मॉडेल अजून संपलेलं नाहीये. जर स्विशने आपला खर्च आणि ऑपरेशन्स योग्य प्रकारे हाताळले तर ते भारतातील फूड डिलिव्हरीचं अर्थशास्त्र नक्कीच बदलून टाकतील. पण जरा विचार करा, आजकाल आपल्याला भली मोठी मेन्यू कार्ड बघायची सवय आहे. अशात हा मर्यादित मेन्यू ग्राहकांना खरोखरच आवडेल का? थोडक्यात सांगायचं तर 10 मिनिटात डिलिव्हरी द्यायची असेल तर स्वयंपाकघरापासून ते ग्राहकापर्यंत संपूर्ण नियंत्रण असणं गरजेचं आहे. पण हा व्यवसाय खऱ्या अर्थाने फायदेशीर बनवणं हेच सर्वात मोठं आव्हान असेल. स्विशने एक अगदी वेगळा आणि धाडसी मार्ग निवडलाय. आता फक्त वेळच सांगेल की ही वेगवान डिलिव्हरी खरोखरच नफ्याची ठरतीये की नाही.